राजा भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला. आंधळा धृतराष्ट्र, पोटात अन्नाचा कण नाही. धृतराष्ट्र अरण्यात गेला. अरे कर्मगती माणसाला चुकत नाही, अरण्याला सुद्धा आग लागली, ध्यानात ठेवा. आणि आंधळा धृतराष्ट्र झाडाला मिठी मारायचा, चटका बसला की धृतराष्ट्र मागे फिरायचा. धृतराष्ट्राचा मृत्यू अरण्यात वरपळून झाला, ध्यानात ठेवा. हे 150 खाणारे पाप करणारे जरा शुद्धीवर ऐका. तुमचा असा कार्यक्रम होईल. वा 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 वा. तुम्ही म्हणाल इंदुरीकरचा फोटो खिशात ठेवला असता तर बरं झालं असतं, पण तुमची बुंगल्याशिवाय 3 लाख रुपयाचा भ्रष्टाचार करून पोऱ्या मेडिकलला पाठवला ना, पहिल्या सामायिक पोऱ्या घरी येणार नापास. हो, आसुरी संपत्तीनं कुणाला सकून जीव देणं. आणि मी मला सांगा, जी प्रारब्धाने मिळते ती पोटभर आहेच, मग हा नीतीनं कमवावी तरी का? आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्यांच्यासाठी कमवायचे ते तरी कुणा लायकीचे. तुम्ही पोरांसाठीच पंप टाकू राहिले ना, तुम्ही पोरांसाठीच कंपन्या काढून राहिले ना, तुमची पोरच कुठं सुईची आहेत? तेच जर 9 वाजता रिक्षात टाकून घरी आणावं लागत त्या इतके मुथात ह्यात, तर तुम्ही हे पाप करता कशाला? 7 रांजण माणसं ज्यानं मारली त्याला त्याच्या घरातलं काम आलं नाही. 7 रांजण कोणी मारली? किती मारली? 7 स्वतःची. काय नाही पप्पू, काय नाही, थोड्या वेळ बसा. 7 रांजण. आता लिंक तोडू नका, आता बिचारी शांत झाले सगळं. हा, नीट आहे का? 7 रांजण ज्यानं मारली त्याला बायको कामाला आली नाही. तुझ्या पोरांसाठी तू पाप करून बंगले बांधितो, पोऱ्या तुझ्या डोळ्या देखत बांगला किल्ल्यानात ठेव. जरा शुद्धीवर राहा. कीर्तन प्रवचन कमी आहे का? जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलं पाहिजे. आलतो इथपर्यंत आपण तुकोबराया त्यासाठी आले. कशाला? वानवाया सुका वाडावया स्वर्देचा मध्ये मध्ये वाडावया सुख भक्ती. तुम्ही ऐकायला रंगले का? खाली पहा नाही, आपण पीटी होय का काय? विठाला विठाला विठाला. हो हो, हा मुद्दा कुठवर आलाय? मुद्दा तुम्हाला पूर्ण करून देणार. तुम्ही अजिबात हे कोण संपलंय का? चालू झालं. कुठून आले तू बरं? वैकुंठावरून. कशाला? बुडते हे जन न देखवे अवतार तुम्हा धराया उद्धराया जन. जगा जीवाचा उद्धार करण्यासाठी वैकुंठावरून आले म्हणून सांगतात. क्वेश्चन 2 इज कम्प्लीट. कळालं? क्वेश्चन 3 इज स्टार्ट. आता पटापटा ऐकायचं. 1वर 0 किती रे? हे बरं, 1वर 0 किती? बोल ना का बाकीची. किती शाळेत जातो तू? कितीला आहे? 11 8. हा 4 8चा. मी पोटकिडा आहे त्याच्यात. सायन्सला नाही जाऊ शकत आपण, एवढं खास लागवडच नाही आपली. खराब लागवड आहे आपली, खराब. तू कितीला रे? 5वीला. अरे वा, हरे बस. तू रे? स्वेटर आला. 7वी. 1वर 0 किती? बोल ना का बा किती? किती? 10. अजून एक 0, अजून एक 0 आणि 1चा पुसून टाकला. काय राहिलं? त्यांचं काय दोष? शाळेतल्या भातानं पोरं बधीर झाले, बधीर. तो भात बंदर करून त्यांना खरी बियर सुरू करायला पाहिजे. पोराला अर्धीन गुरुजीला आखी, तेव्हा शाळा सोयीच्या चालतील. ह्या फार वाटोळं झालं त्या शाळेने. बोललं म्हणजे लोकांना राग येतो. एक वाक्य माझं मरेपर्यंत ध्यानात ठेवा. मला तळतळायला नका. मी वाईट बोलणार पण महत्वाचं बोलणार, वाईट बोलणार पण फायद्याचं बोलणार, बिंबीच्या देटापासून बोलणार, कळकळीनं बोलणार आणि आपल्यातला म्हणून बोलणार. ध्यानात ठेवा. ते हितातच असणार. हे पुढारी फाडारी नीट ऐका सगळे. हे नगर शेवक बिवक शाळे पोरांचे बाप बिप नीट ऐका. तुम्हाला एक VIMP मुद्दा सांगतो, अति महत्वाचा. हां, तुम्ही त्याच्याकडे कधी पाहिलं नाही. सगळ्या शिकलेल्या आया जरा नीट ऐका. हे DED आणि BED का आला झक मारा झालं तुम्ही घरात, तुम्हालाही कळलं ना. आणि हे पुढारी फाडारी नगर शेवक बिवक पोलीस पाटलं बिटलं नीट ऐका.
हां सरपंच बिरपंच मग हम नीट आहे का सगळे? उगाच लोकांची मतं घ्यायचे ना आणि आपल्या इष्टिटी उजरीत बसायच्या. हे डोक्याला खुराक करू नका. तुम्हाला एक मुद्दा सांगतो, त्या मुद्द्याचा विचारच करायला लागेल तुम्हाला. तो मी सांगतो तुम्हाला. तू कितीला आहे? 7वीला. तो लाल शर्टवाला कितीला आहे? 9वीला. घड्याळाला काठी किती किती? हां काय म्हणलं ते? किती? घड्याळाला काठी किती? हां तू किती वेळा लाल शर्टवाला? हां तूच किती वेळा आहे? 11वी आर्ट. हां सायन्सला आहे? सायन्सला सायन्सला आहे सध्या. चेहरा सांगू ना, तू हुशारच आहे, त्याला विचारण्यात काय मजा नाही. ती लगेच लक्षात येतं तिथं. काय तू किती वेळा रे? आडवळा शर्टवाला. हे बरे. हां 11वी आर्ट सायन्स. हां तू रे? हा लाल शर्टवाला. तूच कितीला आहे? 9वीला. शेजारी झक मारत नाही कोणी. बादली भर पाणी काढाय 60 फूट दोरखंड लागत तर अर्ध्या बादलीला किती रे? 30. तू कितीला रे? एब्रे तू नाही, तुझ्या मागचा. हां तू खाली बस. कितीला आहे तू? 9वी. हां जनगण मन कोण लिहिलं रे? आणि राष्ट्रगीत? आता राष्ट्रगीतात आणि जनगणात फरक आहे का? वाटलं झालं वाटलं. या वर्षाचा गाजलेला वाकडी तिकडी मोटरसायकल चालवायचा सिनेमा कोणता रे? धूम. करेक्ट. कोणता? धूम. या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? कोंबडी पळाली. करेक्ट. आणि या वर्षाचं गाजलेलं हिंदी गाणं कोणतं? करेक्ट. ज्याला ते नाही सांगायची गरज. लागवडच खास. आणि 5-7 वर्षापूर्वी एक नटी पडली जिन्यावरून, दिव्या भारती. वा वा काय टॅलेंट आहे. आपल्याला असं वाटतं आपली बुद्धी फेल. आता यांच्यासाठी एक मुद्दा आहे का? मुद्दा विनोदाचा नाही, तो गांभीर्याचा. फक्त शिकलेल्या लोकांनी त्याचा विचार करायचा आहे. सगळ्या नोकरीवाल्याला एक मुद्दा सांगतो. आता सणासुदीचे दिवस आहे, मला तळतळायला लावू नका. मी तुमच्यातला, तुम्ही माझ्या आईबापासारखे, मला तळतळायला लावू नका. सगळ्या नोकरीवाल्याला एक मुद्दा सांगतो. तुम्ही एक अर्धा तास घरी दररोज देत जा. 10 मिनटं मुलांना घेऊन बसा, त्यांच्याशी थोड्या गप्पा आणा आणि 10 मिनटं बायकोशी गोड बोला. काय बायकोशी बोलतो गडी? कापून टाकेल, फाडून टाकेल. तुला चड्डी तरी होती का? चड्डी. विनोद नाही, तुम्ही असो नाही तर मी असो, उत्तम संसार झाला तरच परमार्थ खास होईल. हे झालं तर उत्तम संसार. घरी गेले तुम्ही काहीच करायचं नाही. बायकोला सकाळी एक चहा पेईपर्यंत बायकोशी 10 मिनिटं चांगलं गोड गप्पा आणा. बायको आहे आपली, बोललंच पाहिजे. आणि 10 मिनिटं पोरगं लहान असेल तर खेळवा, मोठा असेल तर त्याला जवळ घ्या, पाठीवरून हात फिरवा, त्याला विचारा, अडचण विचारा, त्याची चौकशी करा. तुम्हाला सगळ्यात मोठं समाधान लागेल. त्याला विचारा, तुला काय अवघड जाते? आता आपलं काय होतं, आपण पिऊन यायच्या आत पोर झोपत आहे. आपण पियाला जाईपर्यंत ते उठत नाही. उद्यापासून नीट झक मारा, पोरांना अर्धा तास घेऊन बस. पोरांना ध्यानात राहिलं पाहिजे ना, हा आपला कोण आहे बा. नाही तर ते पोर उद्या म्हणून सासराच माझा बाप आहे म्हणजे बसा कुठाने करेल. हा विनोद नाही. आणि एक वाक्य तर नाही ठेवा, कुटुंब जर चांगलं तर परमार्थ. आता आम्ही तुम्हाला जर सांगतोय, आमच्या बायका जर आमच्यावर धावून उठल्या, तुम्हाला सांगण्यात काय मजा आहे? आम्ही मापात पैसे. आणि म्हणून एक संसारातला मुद्दा सांगतो तुम्हाला. कधी तुम्ही घरी गेले ना, दरवाजा वाजवला ना, बायकोने दरवाजा उघडला ना, बायको तुमच्याकडे पाहून हसली पाहिजे, बस संसार सफल. त्या बिचारीला काहीच लागत नाही, काही लागत नाही. स्त्री सारखा ऍडजस्टमेंट कोणीच करीत नाही. तिला दररोज ताजी भाजी पाहिजे असं नाही, तिच्या डोक्याला सुंदर तेल पाहिजे असं नाही, तिला सुंदर साडी पाहिजे असं नाही. समाधानी पती हाच तिचा परमार्थ. तिने जर नवरा हसताने पाहिलं ना, वा वा, तिला काही लागत नाही. हो काय ऍडजस्टमेंट संसारात करावं बाईनेच. इतकीच भाजी रातभर फ्रीजमध्ये ठेवली,
सकाळी आठवल्याबरोबर गरम करीन, त्या भाजीचा वापर पहिला करीन, नंतर दुसरी भाजी. उत्तम संसाराची चिकाटी कोणाकडे असते? बायको. आणि तिला दुखवण्यात काही मजा नाही. मग एक तर करायचीच नाही. तू माणसात नाही ना, करू नका. पण केल्यावर नीट झक मार. आणि तुम्ही घरी गेले ना, पोरग उठलं ना तुमचं, ए पळत पोरग आलं पळत, आणि तुम्हाला मिठी मारली ना, संसार सफल झाला. बस पोराने तुम्हाला कडकडून मिठी मारली पाहिजे. तुम्हाला पाहिल्यावर जर पोरग शेजारच्या घरी पळून गेलं का बुवा आता मारामारी होणार आहे, आमच्या घरात काय होणार, तर मग तुमच्या जगण्यात मजा नाही. हा विनोद नका समजू, संसाराचं हे सूत्र आहे. तुम्ही आता हे सगळ्या पोरांकडे पहा. बंड्या तू कितीला लहान? हा दुसरी, म्हणजे हा किती वर्षाचा झाला? 8. बरोबर आहे ना? तू कितीला आहे भाऊ? तू कितीला आहे? तू नाही हा लहान 8वी 7वी का 8वी. हे किती वर्षात झालं? 12-13 वर्षात झालं. आता हे सगळे पुढारी बिडारी महिला मंडळ नीट ऐका. या पोरांचे चेहरे पहा तुम्ही. तू कितीला आहे भाऊ? 7वीला, 13 वर्षाचा आहे. विचार करा ह्या पोरांच्या चेहऱ्यावर तुम्हाला तेज दिसलं का? दिसलं का? ह्या पोयात ही पोरं कशी पाहिजे? हे सगळे पुढारी बिडारी शिकलेले बाप बीप नीट आहे का? हे पोरं आता कशी लागत होते? गुबगुबे. यांच्यावर लोड आहे का? त्यांचं कर्ज थकलं का? हप्ते ठपले का? फोन बिल आडलंय का? लाईट बिल आहे का? त्याचा आकडा पकडलाय का वायरमॅननं? नाही. मग ह्या पोरांचं काय झालंय त्याचा घोळ सांगतो तुम्हाला. तुझी शाळा कितीला भरते रे म्हणते? शाळा हां कितीला भरते? 8ला. सुटते कितीला? 12. त्याची का तुझी? तुझी शाळा 5च्या पुढे भरती, आणि 8-8:30ला मुतली का सुटली तुझी शाळा? माझं कीर्तन ऐकून गेलं एकटाच हसतो माणूस घरी, एकटाच. आणि भरपूर. हे मला उत्तर सांगायचं, तू सकाळच्या शिफ्टला आहे का दुपारचा रे? बरं कितीला भरती तुझी शाळा? करेक्ट. आता वाक्य नाही आहे का बरं का? लय तुमच्या सगळ्यांसाठी हे उत्तर समर्पक आला. आता याची शाळा कितीला भरली? 12:30. सुटली कितीला? जगन कधी? तुम्ही विचार केलाय का कधी? कितीला कोंडले? 12:30ला. सोडले कितीला? 5:30ला. 6ला ट्युशन. 6ला त्याला काय लगेच ट्युशन. 7ला घरी आलं का मग निदान खाणं पिणं आहे का नाही? आईने लगेच म्हणायचं पुस्तक घे पुस्तक. ते जगन का? घे पुस्तक. का बापाचं आयुष्य असं गेलं तुझं असं घालतो का? घे पुस्तक. ते बापा सुद्धा अजून अक्कल नाही. तो बाप 7वीतून 10वीत आले आम्ही पडून गेलो. घे लिहून. बरोबर. आता हे पोरग कामाला कितीला लागलंय? 12:30ला. याला तुम्ही अभ्यासाला कितीला बसवलंय? 7:30ला. वाचण्याचा स्टॅमिना आहे त्याचा. तुम्ही याचा विचार केला का? त्याच्या मेंदूचा, त्याच्या कॅप्चरिंग कॅपॅसिटीचा, त्याच्या ब्रेनचा, त्याच्या थिसिसचा काही विचार केला का? नाही. मग ते आईच्या पुढचं भूगोलाचं उघडीतं, इतिहासाचं चाकीत, भूमिती तांगड्यात गुतीतं झोपलं. ते काय म्हणतं मरू जाऊ दे, काय मत चाललंय. एक वाक्य पहिलं त्यांना द्यावं. इथं 11वीवाला होता ना कोण? हा 11वीवाला. भाऊ तुझं तास किती मिनिटात आहे? टाइम टेबल मध्ये तास किती मिनिटात आहे तुमचा? हा 35. 11वीला. अरे 10वी पर्यंत 35. 10वी पासून BA पर्यंत 45. हा आणि DED ला 60. आता तुम्ही साधा अभ्यास करा. 10वीच्या मुलाचं वय 16 वर्ष, तास 35 मिनिटं. BAच्या पोराचं वय 22 वर्ष, तास 45 मिनिटं. BEDच्या पोराचं वय 30 वर्ष, तास 60 मिनिटं. आणि याचं वय 7 वर्ष, याचा तास किती मिनिटाचा? अभ्यासक्रम सेटल करताना आणि पोरं शाळेत घालताना कॅप्चरिंग कॅपॅसिटी ऑफ हिज ब्रेन इज डू नॉट टेक इन कंडिशन. तुम्ही त्याचा विचारच केला. कीर्तन किती तास? 2 तास. तुमचा माझ्यापूर्वी बसण्याचा स्टॅमिना किती आहे? 2 तासाचा. 35 मिनिटाचा तास त्या पोराचा का? कॅप्चरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्रेन इज ओनली 35 मिनिट्स. त्या पोराची मेंदूची एकाग्रता क्षमता 35ची आहे. 36ला मध्ये 2 शिक्षक येईपर्यंत तो मेंदू वॉश होतो. येतं बरोबर नाही? यांचे मेंदू वॉश का होणार? मेलेन ते मेलेच माहिती. कारण त्यांना बरं शाळेला पुस्तकं नाही येत. पाहता पहिलीला 4 पुस्तकं,
गुरुजी मेलं लिहू लिहू आणि पोहरं मेले दप्तर वाहू वाहू. कोणाच सुधारणं काय झालं. ती गुरुजी नुसतं लिहायचं, काय लिहायचंय त्याचं त्यालाच माहिती. नुसतं लिहायचं. आपल्या बायकोला कितवा महिना लिहा गुरुजीनं, आपल्याला पोरं किती झाले लिहा गुरुजीनं, मतदार याद्या गुरुजीकडं, जनगणना गुरुजीकडं, संडास कोणी बांधलं लिहा गुरुजीनं, अजून 2-3 वर्षानं कोण संडास करून आला लिहा गुरुजीनं, परत कशी काय झाली, पातळ झाली का कोरडी झाली लिहा गुरुजीनं. अरे काय बावळ्याचा बाजार आहे सगळा. सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो, सरपंचांना पाटलाला, जिथं जिथं 4थी पर्यंत मराठी शाळा असतील तिथं गावच्या लोकांनी 4थी पर्यंत एक 500-700 रुपयाचा क्लर्क शाळेला ठेवला पाहिजे आणि गुरुजी शिकवायला मोकळा ठेवला पाहिजे. गुरुजीला पहिलं शिकवायला मोकळं. गुरुजीला तुम्हाला बोलायचा अजिबात अधिकार नाही. त्या बिचाराचं काही दोषच नाही ना, तू नुसतं लिहतोय तो आणि तेवढं त्याला काम दिलंय. एक 500-700 रुपयाचं गरीबाचं पोरग क्लर्क ठेवा. या पोरांचं लिखाण कोणाकडे द्या, क्लर्क द्या आणि गुरुजी शिकवायला मोकळा ठेवा, तरच यांचा कार्यक्रम होणार. कारण वर्ग 4 आणि गुरुजी 2, त्यात एक काही माहिती पुरी तो मग काय येतो कोण इकडं एकच राहिला. त्यातल्या त्यात शिकलेले लोक ध्यानात ठेवा, आपल्यापेक्षा ह्या पोरांच्या मेंदूची विकास जास्त आहे. आता आपल्यापेक्षा पोर हुशार आहे. आपले गेले दिवस लबाड बोलायचं नाही, आपल्याला यांचं जमन का. आपल्याला अंडरपॅन्टी केव्हा आल्या, खोटं बोलायचं नाही. जनरली न बोललेलं बरं. आपल्या तर यांच्यात फरक आहे. आता 1.5 वर्षाच्या पोराला सगळे चॅनल कळतात आणि आत्ताच्या पोराची बुद्धी ही आपल्यापेक्षा जास्त आहे. मग आता तुम्हाला मुद्दा सांगतो, यांची बुद्धी झाली जास्त, आर झाला कमी आणि दडपण झालं जागणारच नाही. हे जास्तीत जास्त 42-45 लाईनची पुण्यतिथी म्हणा. हा विनोद समजू नका. मेंदू मला तुमच्या पुढं 2 तास बोलायचं म्हणजे माझ्या पोटात निदान एखादी चपाती नको का. बोलायला ताकद लागते. मग ह्या पोरांना बुद्धी चालवायची म्हणजे ताकद नेमकी कमी पडली. तुम्ही काय त्यांना खोबरं बदाम चालू शकत नाही. म्हणजे या वाटोळ झालं. याच्याकरता हा मुद्दा पाळा. शून्याला किंमत इथं आलतो मी, कुठे गेलो जागेवांना, तुम्ही अजिबात काळजी करत नाही. शून्याला किंमत अंकामुळं कळलं. अंक नाही, शून्याची किंमत 0. 11वी सायन्स शून्याच्या अगोदर 7 लिहिली ती झाली 70 पुढं 7 लिहिली 7. मग किंमत कुणामुळे, अंकामुळे. पण कुणाला, शून्याला. 0 ॲज अ व्हॅल्युएशन बट व्हेन 1 इज प्रेझेंट 1 इज ॲबसेंट 0 ॲज अ नो एनी व्हॅल्युएशन. शून्याला किंमत अंकामुळे. आता हे शरीर आहे, तुम्ही याला किती सजवा, फेअर अँड लवली लावा, पॉन्ड्स लावा, लिपस्टिक लावा, ब्युटी पार्लर करा, मिक्सिंग करा, पाणी कसं काळी करा, काळी केस तांबडी करा, सिरिया मिक्स करा, पुळ्या बिळ्या काढा, तुम्हाला जसा ऊत येईल. कपडे घाला नका घालू. आता कपडे तर आलंय थोड्या 2-3 वर्षानं बंद होणार. कारण आता पॅन्ट आली इथवर, आता काय हितभर वर सरकला म्हणजे मग मोकळा झाला. शर्ट आलाय इथवर. आता जवळजवळ कपड्यांचं मिटलंच. अजून 2-3 वर्षाने जो मोकळा येईल तो ग्रेट. कपडे जरा सोयीचे घाला राजा हो. काय खैऱ्या बांड्यासारखी कपडे घालल्या. कपडे कशी शोभून असावा, हलके असावा, हलके असावेत, साधे असावेत, पण अंग दाखवणार. काय कपडे, काय पॅन्टी आणल्यात कुणीकडून. एक पॅन्ट आहे तुम्हाला सांगतो, इतके खिशे अखेर रिकामे पण नुसते खिशेच. एक पॅन्ट आणली तुम्हाला सांगतो, ती जीन ती शोधली कोणी, त्या माणसाचा पहिला तपास केला पाहिजे. काय भंगार चोट पॅन्ट आहे ती. जीन पॅन्ट घातलेला माणूस मागून पावा, मागून पुढून नाही एवढा खास दिसत. काय जानवर दिसत माग. कॉइन बॉक्स दिसत माग, 2 कॉइन बॉक्स. अरे काय त्या कपड्याला तर आहे. मला एक सांगा, कपड्याला काही किंमत नाहीच का हो. कपड्याला किंमत नाही आहे. आता शाळेत जाणाऱ्या पोरांना मस्त इनबिन करावी. कॉलेजला जाणाऱ्या पोरांना साधा पॅन्ट शर्ट इनबिन टकाटक राहायचं. 1-2 शर्ट, 2च ड्रेस वापरायचे शाळेत जायला. सोमवार मंगळवार बुधवार, गुरुवार शुक्रवार शनिवार, 3 एकच ड्रेस 3 दिवस वापरायचा. सोमवार मंगळवार बुधवार साधा आपल्या परिस्थितीनुसार, पण त्याला कलर बिलर जरा व्यवस्थित. असं खैरी माने इथून वर तांबडा आहे, मध्ये पिवळा, मध्ये हिरवा, खाली कलरच नाही. आणि तुम्हाला एक सांगतो, कलर्ड कपडे घालणं किंवा 11-11 कपडे घालणं भोग आहे.
पांढरा स्वच्छ ड्रेस करायचा किंवा काळी पॅन्ट पांढरा शर्ट जसा आपल्या शरीराला शोभेल असा एक 3 ड्रेस ठेवायचे. शेतकऱ्यांना एक चांगला ड्रेस ठेवायचा गावाला जायला. 5-6 दिवसातून एकदा कोणी गावाला जायचं असलं तर घालायचा. घरगुती आपलं तर चालूच आहे, पण जरा काही सिस्टमॅटिक पण आहे का नाही? काय त्या कपड्यात तुम्हाला झालंय काय नक्की? मूर्खासारखं कसं आहे राहायचं? काही नवीनच आणायचं कोणी बी. आता त्या पुरीने एक पद्धत आणली कुठून ती तोंड बांधायची. फक्त डोळेच उघडे असा घोटाळा झाला. आपलीच बायको आपल्याला सापडा ना असे झटे झाले. काही आपलं नवीनच करीत राहायचं, काही करायचं. हा विनोद नाही, तुम्ही स्टँडर्ड राहायला पाहिजे. हा मुलीने हेल्मेट घे ना, 450 रुपयाला हेल्मेट आहे. 2-4 वर्ष झाली का नाही घ्यायचं हेल्मेट. आपल्याला प्रवास करायला लागतो, हेल्मेट घ्यायचं. घाबरायचं काय काम आहे? एक चांगलं हेल्मेट आहे. स्टँडर्ड राहा ना, स्टँडर्ड राहा. उगाच कसं राहायचं? जर मी परत आलो लई काचकावले बोलवायचे नाही मला. जर केस विसर राखले तर याद राखा. हे लगेच राहिलं मूर्ख हाय का तेल त्याला? हा गुचिड्या झाला टॉनिक्या द्यायच्या. हे लगेच मस्तपैकी केस विसर बारीक करायचे, अंग झाकून कपडे घालायचे, टकाटक रात्रंदिवस कष्ट करा ना. गारी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का पेपरी का 60 रुपये रोज कमवा, 30 रुपये शिल्लक ठेवा, 30 रुपये खर्चा. मस्तपैकी दररोज 30 शिल्लक ठेवायचे. बायको बिको मस्तपैकी 2 मुलाचा बाप व्हायचं. आईबापाची सेवा परोपकार अन्नदान दान धर्म मरणे. मरायचं तर तू काय बोंबला धिंडतो मूर्खा? माझी जिंदगी बरबाद झाली. तुला झालं काय? तिने मला शब्द दिला आणि दुसरे संघ गेले. तू छक्का असला पाहिजे. अरे सिर सलामत. पगडी 50. हा विनोद नाही. मस्त पोरण मस्त राहायचं. 18 ते 22च्या पोरांना एक वाक्य सांगून जातो. माझ्या बोलण्याचा आता राग येईल, पण एक दिवस तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. साधं राहा. आणि 18 ते 22च्या पोरांना सांगून ठेवतो, फक्त ह्या जगात मध आहे म्हणून माशा आहेत. बस मध संपली, माशा संपली. मध संपली ना, माशा संपल्या. तुमच्या अंगात थोडी ताकद आहे, 50 रुपये खिशात आहेत म्हणून तुम्हाला 4 दोस्त आहेत. तुम्ही लोकांना मूत पाजता म्हणून लोक तुमच्या मागे येतात. ज्या दिवशी तुमच्या खिशात 50 नाही ना, ज्याला पाजला त्याचा मूत सुद्धा तुम्हाला प्यायला मिळणार नाही. तुम्ही जर त्याला म्हणले ना तू गलासात मूत मला प्यायचंय, तो गलासात नाही येड्या बाबलीत मुतल, पण गलासात मुतल नाही. या जगाचा नियम सांगून ठेवतो राजा, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. Love is a money and money is a love. Money is a life and life is a money. Total things in the world depends upon money. Without money, no anything in the world. राजा माकडीनीच्या नाका डोळ्यात पाणी गेलं तर तिने पिलाला खाली घातलं होतं. येत आपले मित्र आहेत, येत आपले मित्र आहेत, हे तर लांबचे आहेत. आईनं पिलाला पाण्याखाली घातलं होतं. हे तर आपले मित्र आहेत. जरा विचार करा घरी गेल्यावर. मी काय म्हणतो, जगात किंमत माणसाला, म्हणून तुकाराम महाराज माणसाला सांगतात. क्वेश्चन 3 इज कंप्लीट. आता जागेवर आहे तुम्ही सगळे. हा क्वेश्चन 4 इज स्टार्ट. व्हॉट? चौथा प्रश्न आता सुरू झाला, तेवढा बारीक ऐकायचा. आजच्या भागामध्ये तुकोबार आहे. तुम्हाला नामाचं महात्म्य का सांगतात त्याचं उत्तर सांगत होतो. अनुभवाशिवाय नाही. आणि मग ह्या जगात सगळी लोक दुःखी आहे. विठाला विठाला विठाला. एक वाक्य नाही राहता. महत्वाच्या मुद्द्याला सुरू झाले बरं. आता उघड लिंकच घालवायची नाही. जगात सगळी माणसं दुःखी आहे. तुम्हाला दुःख आहे, मला दुःख आहे. सुखी कोणी? राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नाही. ज्याला इस्टेट मोकारे, पोरग नाही, याचं दुःख नाही. ज्याला एकच आहे, ज्याला एकही नाही तो म्हणतो काय करायचं इस्टेटीचं. ज्याला एकच आहे तो म्हणतो म्यालं मग. ज्याला 2-4 तो म्हणतो नसती झाले तर बरं झालं असतं. दुःख न ज्याला. जिला सुना आली नाही ना तिला टकळ्या फोडी. ती तुझी कशी काय, तुझी कशी काय कळ ना तुला बी. तू जर नाही गपक्यात दिंडीत निघली तर मग काय. सून आली नाही तर ती दिंडीत नाही. आणि सून आली का निघाली बॉम्ब हाणीत. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. तिला त्याला काय भानगडे, परपंचात दम नाही. मग इतक्या दिवस का भूकंपात सापडली होती का? अरे बाबा जम्मुक करी गर्जना जो देखील नाही पंचाना. 18 ते 22चे पोरं ध्यानात ठेवा. तुम्हाला आयती बापाची इस्टेट आहे म्हणून हे दिवस आले. तुम्हाला एक कॉकटेल पुदीन हारान डिप्लोमॅट आणि इंडिका आरशी आता मूत प्यायचं सुचत ना, ही केवळ बापाची इस्टेट आहे म्हणून.
तुमच्या मनगटात ताकद काय स्वतः पैसे कमवून दारू प्यायचे? तुमच्या डोक्याला तेल बाप आणतो याची लाज धरा. तुम्ही काय जगाव जगाच्या बाजारात? वाक्य नीट आहे का? कीर्तन ही वाईट बोलायची जागा नाही, पण वाईट बोलायची पाळी येते. याचं कारण सांगतो तुम्हाला. हा सगळी माणसं दुःखानं आपण भरलो, सगळी दुःखी माणसं आहेत आपण, सगळी दुःखी. आता फक्त शेतकऱ्याचं जरा बरं आहे, सरकार चांगलं असल्यामुळं शेतकऱ्याचं कल्याण झालं. त्यातल्या त्यात वीज बोर्डाने नंबर 1चं कल्याण केलं. सगळ्या शेतकऱ्याच्या तब्येती जर कोणी सुधारवल्या असतील तर वीज बोर्डाने. लाईटच नाही, शेतकऱ्याचा नुसता व्यायाम चालू आहे. खोकं ते वाफा, वाफा ते खोकं, खोकं ते वाफा, वाफा ते खोकं. बटन दाबून वाफ्यात गेला का गेली काय नो, आला खोक्यातून, आली काय नो, चालला वाफ्यातून. पचायला लागलं त्याला, पचाय. आणि ज्याची मोटर शेण टाकून चालू करायची तो तर मेलाच गाड्या. तो तर नुसता शेण आणून पाईप भरितो, गेली काय नो, हात्या चालला शेण आणा. यार मग पाणी कवा काढित तू? दिवसभर नुसतं शेण टाकीतो, पाईप भरत यायचा टाईम, पाणी निघायचा टाईम, आणि लाईट जायची टाईम एक. खोला फुटबॉल. ठोकली रे, ठोकली ठोकली, तासून ठोकली शेतकऱ्याच्या, तासून. साधी नाही ठोकली. पण शेतकऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे, कुणी ठोका, फुटी फिट. अरे शेतकऱ्यांना भांडणं लावली आतापर्यंत शेतकऱ्यातच. शेतकऱ्यांना मारा केला शेतकऱ्याशीच, आणि शेतकऱ्याने वाटुळं केलं फक्त. आपले कचेरीत भांडणं कोणची आहेत? आपलीच आहे ना. मग भांडणं काय ज्ञानेश्वरीची आहेत का? आपली कचेरीत भांडणं कशाची आहे? रस्ता बांध टाकून दिली, जाळून मारली, पळून नाही. तुझंही मॅच सांगायचं का काय? कारण मी तुझं जर सांगितलं तर तो माझं उघडं केलं असतं. सांग विनोद. डबल जेवाल तुम्ही घरी गेलो, डबल मोकळे. मुद्दा नीट आहे का आपला? बांध, रस्ता, जाळून मारली, टाकून दिली, पाहुणी आली तशीच ठेवून घेतली. हेच भांडणं काय दुसरी? आणि आपला माणूस कचेरी, विनोद नाही बरं का, महत्वाचा मुद्दा आहे का? आपला माणूस कचेरीत जर गेला ना, त्याला जर म्हणलं ना मिटून घे, ते ऐकत नाही. त्याला जर मिटून घे म्हणलं ना, का बरं? का मिटू? थोड्या करता का मिटू? जमीनच जाईन ना, घालव आता तुला ऊत आलाय. मग आतापर्यंत तुम्ही कोणाचं नुकसान केलंय? आपलंच केलं ना. भांडणं लागली ती भाऊबंदातच ना, शेतकऱ्याचीच ना. बांधाची भांडणं शेतकऱ्याचीच ना. मग मला सांगा, एवढ्या लाईट जातात, एवढ्या जात्या, कंपनीला 6 तास लाईट नाही, असा दिवस उगला का? उगला. धाब्याला 5च्या मोटर इतकी लाईट लागत असेल नाही, मग धाब्याची लाईट का जात नाही? आमच्या वाफ्यात पाणी घुसलं का गेली, वाफ्यात पाणी घुसलं का गेली. पाणी पुढं सरकारनं आम्ही उजरानं. उलट 5च्या मोटरपेक्षा धाब्याला जास्त लाईट लागते. झाडावर लाईट हा, पुन्हा त्या मूत प्यानाराला मंद मंद प्रकाश. पाणी टाकलं की हे दिसलं पाहिजे तेवढाच प्रकाश. विनोदाचा भाग सोडा. आत्तापर्यंत आपलं वाटोळं फक्त कोणी केलं? म्हणून शेतकऱ्याला 2 मुद्दे सांगतो. तुम्ही आईबापासारखे, मी तुमच्या मुलासारखा आहे, तुमच्यातला म्हणून सांगतो. शेतकऱ्यांना आजपासून नुसत्या शेतीवर अवलंबून राहायचं नाही. तुम्ही मराल, गारी खा, कुल्फी का, पावी का, रद्दी का, पेपरी का, फुटाणे का. तुम्हाला फुटाणे ऐकणार माहिती का? फुटाणेवाल्याकडे फुटाणे किती राहते होते हातगाडीवाल्याकडे? उगाच एवढी फुटाणे, ते जेव्हा एवढंच मडकं, एवढा धोरणी होतो. काय डोकं वापरायचंय काय कळा ना. सरपंच उगाच एवढं. आणि कागदाची घडी कशी आहे? पान कशाचं आहे? वहीचं. त्याच्यात आहे पिळा, खालून मूड पेन, आणि माप पाहिलं केवढं आहे माप.
ते माप कोणत्या कंपनीचे आहेत कोणाला माहिती. ते माप घालताना नाही भारी घालते, आख्या हरभऱ्यात घुसते. आपल्याला वाटतं मोकार जात काय, आख्या हरभऱ्यात घुसत वरून हात फिरित. 2-4 दाणे, 1 रुपयाला 13 हरभरे, ते बी खाली गुंतले 2, ते नळखंडात गुंतले 2 आणि काढून घेताना गेले 2-4, खाली 9 रुपये गेले. पैसा कमावला करायला, इस्टेटी कमावले त्या लोकांनी नुसत्या धोराव. तुम्ही सायकल पंक्चर केवढ्याला काढते तुमच्याकडे, केवढ्याला? 4 रुपयाला. काय भांडवली आपलीच कापित ना आपल्याला चिटकीत, काय जजमेंट आहे. कापी तर कोणची आपली, चिटकीत आपल्याला फक्त सोल्युशन त्याच आहे वा. ते 20 रुपयाच्या ट्यूब मध्ये अख्खं गाव चिटकीत आहे. विनोद आहे, कमावले का नाही 100. तुमच्याकडे मोटरसायकल केवढ्याला धुत्या? सर्व्हिसिंग नाही बरं का, नुसतं धुणं 20 रुपयाला. कशाने धुत्यात? पाणी कोणचं आहे? आपलं. गाडी कोणची आहे? फक्त नळी त्याची. जे कमावलं का नाही पैसा, मग आपल्या टोन गेला का रोग झाला. इतरांचा तुम्ही मोटरसायकल नीट करायला बरं, त्या फिटरच्या दुकानात केवढे इतकंच बोलून देत नाही, बोलूनच देत नाही उगाच एवढं. आपण गेल्या म्हणतो राम राम, आपलं तर निम्मं काम झालं राम राम म्हणलं. तिला म्हणतं काय करायचे, खोलायचे, बसा 10 मिनिटं. पुढं बोललं काही, फक्त काय विचारलं त्यानं, खोलायचे. आपण म्हणलो बसला पेपर वाचत, आपण बसलो पेपर चालू, पुढील तपास चालू आहे, पुढील तपास चालू आहे. तपासच काय चालू आहे काय कळलं. तुम्ही पेपर वाचा रोज पेपरला एवढंच धन काय, पुढील तपास चालू आहे. 2-4 बातम्यालाही भारी राहते पेपरला. ते का पत्रकार काढून नेमकं विठाला. तुम्हाला 2 बातम्यांचे नमुने सांगतो. 2 बातम्याला खास राहते, तुम्ही वाचिता का नाही काय नाही. उसाला योग्य भाव देणार, येडिंग म्हणलंय कोण? मुख्यमंत्री. येडिंग काय झालं? उसाला योग्य भाव देणार मुख्यमंत्री, हे झालं मोठं लक्ष. खाल्ल्या ओळीत कुठून पडली बातमी? बीड. आपल्याला काय करायचं लातूरचं? बीड. कुठून पडली? बीड. कंसात वार्ताहर, बीडच्या वार्ताहरांनी खाली ओळ पाहिली का? वरील उद्गार मुख्यमंत्र्यांनी बीडमधील आयोजित कार्यक्रमात काढले. बातमी संपली. सदर कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते. 750 नावं खाली. काय लबाडे आहे तुम्हाला सांगतो. त्याच्यात मंडपावाल्याचं नाव नाही. काय दिवस आले हो. आणि त्याच्यातले निम्मे गैर हजर तरी हजर होते. मग खाली टीप, बहुसंख्येने समाज हजर होता. मग हे समाजाच्या बाहेरच होती का मधली 30? अरे ती बातमी मोठी लागत होती का नाव? बातमी विस्तृत लागत होती. तुम्ही नावाला काय किंमत द्यायची गरज आहे? मग तुमच्या पुरताच ठेवायचा कार्यक्रम. तुम्ही बाकीचं का स्पंगाला बोलवायचं मला. अजून बातमीचा एक नमुना सांगतो. इंदुरीकरांचे बीडला कीर्तन झाले एकदम कोपऱ्यात. सापडा लागतो इंदुरीकर होता का नाही. 5वी बलात्कार पहिल्या पानावर. पंप लुटला हेडिंगला. तांदूळ गुरुजीच्या घरी सापडला पहिल्या पानावर. अंगणवाडीची बाई घुगऱ्याने फुगली. कॉन्ट्रॅक्टरच्या अंगणात खडी सापडली. करा चौकशी. रात्रीत खडी गायब झाली. शेती हा विनोद नाही, लोकांना सत्य नकोय. सत्य नकोय. आता आमच्यासारख्याचं कीर्तन आहे ना, पटत नाही लोकांना. का? खरं नको. कसं पाहिजे माहिती आहे का? ज्यानं तारीख घेतली ना त्याचीच मी 20 मिनिटं लाल करायची. हा जमाना आहे लाल करणार असं. आणि आमच्यासारख्याचं झोंबाचं. आता उद्या सकाळी लगेच कोणी आणलं तरी तर आधी चला पुढे पुढवर आलतो ध्यानात ठेवा. मुद्दे बारीक बारीक ऐकायचे. जगातली सगळी माणसं दुःखी आहेत. आलो जागेवर
दुःखाची कारण वेगळी आहेत. ज्याला जायचं त्यांना बरं पटकन, बराच टाइम बसले ती लगी करून परत येऊन बसणार, ते जाणार नाही, जायची काही जाणारच नाही. मी तर हसली हो, आता बिचारे जेवेल नसतील, लईच कुठा नाही तो. कुठं आहे का, कुठं आणून घातलंय त्यांना तेव्हा. दुःख एक पण कारण अनेक. मग असे दुःखी लोक एकत्र आले आणि तुकोबाराया पुढे उभे राहिले. महाराज आम्हाला दुःखाचा उपाय सांगा, महाराज आम्हाला दुःखाचा उपाय सांगा. महाराजांनी सांगितलं तुमच्या सगळ्या दुःखाला मी एकच औषध सांगतो. काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. विठोबा नाम ऐसा विठोबाचे नाम हो. चला जागेवर. सगळ्या रोगांना दुःख आहे, कळलं? सगळ्या लोकांना दुःख आहे. दुःखाची कारण वेगळी, दुःखाचे प्रकार वेगळे, पण औषध एकच. काय? विठोबाचे नाम. सगळ्या जगाला एकच औषध. काय? विठोबाचं नाव. आता तुमच्याकडून उत्तर येऊ द्या. तुम्हाला दुःख यावं असं वाटतं का? येते येते, येऊ नाही, पण आल्याशिवाय राहत नाही. आणि सुखाने यावं ती आपली गाठच घेत नाही. व्हॉट इज द एक्झॅक्ट रिझन? इट्स अन एव्हरीथिंग ॲज अ रिझन. विदाउट रिझन नो एनिथिंग इन द वर्ल्ड. ध्यानात ठेवा, कारण असल्याशिवाय गोष्ट नाही. तुम्हाला दुःख येतंय याचा अर्थ तिथं काहीतरी कारण आहे. येऊ तर नाही. प्रत्येकाला वाटतं की नाही मला पगार वाढवा. पगार फुकट वाढवतो का भाऊ? त्याला लई दिवस घासावं लागती. आता इथून पुढे नोकऱ्या बिकऱ्या डोक्यातून काढून टाका, जे राहिले त्यांनी नीट करा. आता हे जमलं संपलं, अजून शाळा बिळा बंद होणार 10-5 वर्षांना. डायरेक्ट 5 लाख भर डॉक्टर वय दिवसा माणसं मार, पैसे वसूल कर. माणसं मारायची टोळी तुष्टवी. आता जग जवळजवळ विनाशक चाललंय. आता कलियुग सुरू झालंय. आपलं उत्तर कुठवर आलंय तेवढं ध्यानात ठेवा. दुःखाने येऊ नये, पण आल्याशिवाय राहत नाही. आता मला उत्तर सांगा, सगळ्या दुःखाला औषध काय? आईशे विठोबाचे नाम. आता मला एक सांगा, मुलगा बिंडोक निघणं, नापास होणं, सुनबाई खट्याळ निघणं, ही भौतिक दुःख आहे का आध्यात्मिक? भौतिक. भौतिक दुःखाचा विचार करायचं काही काम नाही. मग आध्यात्मिक दुःख दोनच आहे. कोणतं? जन्म आणि आलं जागर. आणि जन्म आणि मृत्यूचं दुःख सुद्धा कोण टाळीन? आईशे विठोबाचे नाम. आता तुम्ही दुःख कधीच भोगता हे उत्तर तुम्हाला मला सांगायचंय. पप्या काळ किती? काळ काळ हे बरं. नवा काळ, सकाळ, दुष्काळ. कोणते कोणते काळ? हा करेक्ट, मोठ्याने बोल. भूतकाळ, भविष्यकाळ. हा करेक्ट. वर्तमान काळ घाबरू नको. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. आता नीट वाक्य आहे का बरं का? आपल्याला दुःख का त्याचं उत्तर सांगतो. आत्ताचं नाही. तुम्ही आता गव्हाची चपाती खाता. चपाती कळती तुम्हाला? गव्हाचा बनवलेल्या पदार्थाला चपाती म्हणतात, ज्याच्यात पुरण तिला पोळी म्हणतात. बेजे काम देते ना तुमचे. तुम्हाला आकली नसल्यामुळे तुम्ही चपातीला पोळी म्हणतात. तुम्हाला काय भेज आहे? आजपासून जर बॉम्बालल्या ना पोळी, नीट झक मारायची, चपाती. काही आपलं बावळाट सारखं म्हणत राहायचं. वांग्याला वांग्याची भाजी म्हणायचं. काय नीट वांग म्हणा ना. काय वारं गेलं का? चांगलं द्यायचं सोडून. आईला मम्मी म्हणायचं. काही आखलीचा भाग आहे का नाही?
मम्मी हे ऑक्सिजन जातीच्या कुत्रीचं नाव आहे. ए तुम्ही 3 शब्द म्हणून पहा बरं पोरं. माय, काही प्रॉब्लेम आहे का रे? माय किती चांगला शब्द आहे. माय माय कुठं वळायला लागलं का? नाही. माय किती चांगला शब्द आहे. आई म्हणा बरं, पुढे जीबीला प्रॉब्लेम आहे का? आई. आणि आत्या म्हणा बरं, आत्या. जीभ पिळावं लागते, आत्या लागते का नाही? सासू म्हणा, हवाच गेली पाहिजे माणसाची. सा. मग आई आजपासून काय म्हणा? आई. आता काही लोक बापाला काय म्हणतात? पप्पा. पप्पा कोणाला म्हणतात? अक्कल एक तुम्हाला? कोंबड्या पाळतात तुम्ही? कोंबड्या, कोंबडीला हाक कशी मारत्या? पा 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 पा. मग तो बाप का लाल तुऱ्याचा कोंबडा आहे का काय? जरा काय राखली वेगळं झालं. हा विनोद नाही, इथं धर्म संपला, इथं धर्म संपला. आई म्हणा. ए मुलीचे नाव, मुलाचे नाव चांगली ठेवा. काय नाव रे तुझं? हा अशोक. सुंदर. तुझं रे? हा परमेश्वर. बरं झालं मला अजून भेटला नव्हता. तुझं रे? हा हा वा दत्तात्रय. तुझं रे? हा हा मंगेश. नावं चांगली ठेवत आहे. तुझं रे? सागर. पाणी नळाचं घरात सागर. महिला म्हणणं तुम्ही माझ्या आई बहिणीसारखे, मी तुमच्या पायाला हात लावतो सगळ्या महिलांच्या. मुलीचे नाव चांगलं ठेवायचं. मुलीचं नाव जानकी ठेवा. काय सुंदर नाव आहे. जानकी, कौसल्या, सुमित्रा, भक्ती, श्रद्धा. काय नाव आहे? गीता. मुलीचं नाव गीता ठेवा बरं. काय सुंदर नाव आहे. गीता, ज्ञानेश्वरी, जानकी, कौसल्या, भक्ती, श्रद्धा, गुड्डी. बावळा टेक काय. एका बाईच्या पुरीचं नाव फजिती. हो फजिती, फजिती. बाई कीर्तनाला आली आणि पोर चुकली ना. बाई भेटून त्याला म्हणायची, ये बाबा ये बाबा, माई फजिती पाहिली का? ये बाबा माई फजिती पाहिली का? तो म्हणायचा माई चप्पल सापडण्याचं तू काय फजिती पाहिली? काही नाव. एका बाईच्या पुरीचं नाव उषाव. निडा घ्या. आणि तिचं झालं लग्न. ती गेली तिचं झालं लग्न आणि ती गेली नवऱ्याच्या घरी. निडा घ्या. आणि त्यांच्या गावात बस होतं कीर्तन. कीर्तनकार संध्याकाळी कीर्तन संपलं, झोपायला गेला. पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे. आता राहती नाही ठुई नाही. ते तुमचं तुम्ही पहा. हा कीर्तन राहिले आणि कीर्तनकार मुक्कामाला राहिला. कीर्तनकार त्यांच्या घरी झोपायला गेला. आता बिचारे संत सेवा म्हणून करायचे. त्यानं कपडे बिपडे बदलावले, लुंगी बिंगी लावली आणि त्या पुरीची अशी दारात उभी होती. आणि त्या कीर्तनकाराला डोक्याखाली घ्यायला काय नव्हतं. तो त्या बाईला म्हणला, बाई उशाला काय आहे का? आता उशाला काय आहे का म्हणले, ही बाई रडायलाच लागली ना. आता ही बाई रडायला लागली हो, त्याला प्रॉब्लेम आला काय? आपला का रॉंग नंबर लागला का काय? म्हणलं ते म्हणलं, बाई खरंच उशाला काही नाही. त्या बाईने तोंड धोडायला सुरुवात केली. म्हणलं, बाई खरंच उशाला काही नाही. बाई म्हणली, महाराज पाहुण्याला 9,000 रुपये पगार आहे. उशाला काही कमी नाही. पण 5 वर्ष उशाच्या लग्नाला झाले, अजून उशाला काय नाही. तो म्हणला, तू उशा पुला खाली फेक, मला डोक्या खालची लागती. काय करायचं? नाव चांगलं ठेवा. चला पुढे. मी आता टाइम होत चालला पटापटा. मला लई टाइम लागतो उर काय. तुम्हाला तसं काही प्रॉब्लेम नाही ना? हा मग निवांत बसा 2-2.5 वाजेपर्यंत. काय म्हणतील, पिऊन आलो उतरत आली तरी संपणार रे. आता काय झालं माहिती का? नियमाने जर पाहिलं ना, नियमाने आपलं नवीन वर्ष कधी आहे? गुढीपाडवा. काय आपल्या लोकांना झालंय, न बोललेलं बरं, अख्ख्या रस्त्याला बोर्ड, नवीन वर्ष सुखाची जावं. काय झालंय तुम्हाला? ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस पाडवा. रामाचा वनवास संपला तो दिवस. आणि 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त. काय आता आपल्या लोकांना काय झालंय? काय तुमचं तुम्हीच पाहावं. आता आपलं तर वेगळंच आहे. चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर मुतला. काहींचं 2 दिवस चाललं असून कुठं कुठं मोतायचं, कुठं कुठं मोतायचं.
अरे आणि एक वाईट प्रवृत्ती काढली तुम्ही, एक वाईट की नवीन वर्ष साजरं करा तुम्ही, कोणाचं करत त्याशी आपल्याला काही घेणं नाही. एक नियमाने आपला पाळतो. धर्म कोणता पाळतो आपण? पाळवा. हे तर बरोबर नाही. आता तुम्ही पाळा नाही तर पाळू नका. पण तुम्ही एक वाईट प्रवृत्ती त्या दिवसाला घालून दिली. काय? त्या दिवशी दारू पिणं. प्रवृत्ती किती वाईट आहे तुम्हाला याचं उदाहरण सांग. आपली लोक नेमकी दारू कधी पितात? 31 तारखेला संध्याकाळी, बरोबर आहे ना? आणि 1 तारीख कधी सुरू होणार आहे? 12 वाजता. म्हणजे पुढच्या वर्षाचा अख्खा रोग सुरू केला का नाही? बरं, दारूचा वर्षाचा काही संबंध नाही ना. तू कवा सज्जन होता बा? मग आजच पियाचा आहे. तू मुतो तो 12 माहीत ना तुला. आणि हे चांगलं नाही. आणि त्याचे परिणाम सांगतो तुम्हाला काय झाले राजे. 2 मिनिटं मुद्दा सांगतो, मला तळतळायला लावू नका. 4 वर्षापासून असं चित्र झालंय. कीर्तनदारा महिला पुरुष मंडळी नीट आहे का? तुमच्या पायाला हात लावतो. महिला मंडळाच्या कौटुंबातली 80% जबाबदारी तुम्ही पार पाडली पाहिजे. कुटुंबांची दानाफान झाली. तुम्हाला एक मुद्दा सांगतो. 4 वर्षापासून असं चित्र झालं राजो. ही तरुण मंडळी, म्हातारी माणसं नीट आहे का? 4 वर्षापासून असं चित्र झालंय. माणसं मरतात इथपर्यंत ठीक आहे, मरणाराच लोक, त्यात काही एवढं विशेष नाही. मरण्यासाठीच आलोय. मौतीला जायची लाज वाटते. अरे 20 वर्षाच्या पोराने मरावं, 50 वर्षाच्या म्हाताऱ्याने त्याला पाणी पाजावं, हे गाठ्यात बसतं. जरा विचार करा, विचार करा. मुलाची फी भरायची तर बापाने चप्पल वापरली नाही. मुलाचं डोनेशन भरायचं तर बापाने जमीन विकली. अरे ज्या बापानं महिना दाढी केली नाही, ज्या बापानं दुसऱ्याच्या हॉटेलात बशाई सळल्या, ज्या बापाने चप्पल तुटली तर पाय फडक्याने बांधून दिवस काढले, त्याने मुलाला खांदा द्यावा. मुलाचं दप्तर घ्यायचं, बापाने जनावरं विकली. एका धोत्राची बापानं 2 धोत्र केली. या औलादीचं डोनेशन भरायचं तर बापाने जन्मदात्या मुलांसाठी ठेवलेली इस्टेट विकली. आज 40 वर्षाच्या पोराने मरावं, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं थरथरातानं काठीते की त्याला पाणी पाजाव. हे दिवस आज यावा. काय पाप केलंय त्या बापाने की त्याला मुलाचा अंत्यविधी डोळ्याने पाहिजे पाहिजे. पेन सांगितला पोरानं, पेन तर आई बटाटे कमी आणते पण पहिला पेन आणते. बाजार कमी आणते पण पहिला कंपास आणते. आईच्या पर्समध्ये बंदी नोट असेल तर बाई साखर शेजारून उसणी आणते पण नोट मोडीत नाही. रात्रीचा भात सकाळी गरम करेल पण नोट मोडणार नाही. ज्या आईनं 9 महिने पोरगा खुशीत ठेवला, 3 वर्ष दूध पाजलं, त्या आईने मुलाच्या मौतीला जावा. ज्या आईचा तरणा बांड मुलगा मरम पावला, त्या आईने संपावं, आपलं जग संपलं. कुणाच्या आधारावर तिने जागावं? ज्या बापाला म्हातारपणी आधार व्हावा म्हणून बापाने काबाड कष्ट करून अवलाद पैदा करून संतती जतन करून ठेवली. म्हातारपणाला मला छोटासा आधार होईल म्हणून आईने रक्ताचं पाणी केलं. एक दुधाचा थेंब आईच्या स्तनात निर्माण आईच्या शरीरातलं 2 थेंब रक्त गेलंय. 3 वर्ष आपल्याला आईनं रक्त पाजलंय. महिला मंडळाला सांगून ठेवतो, तरुणपणात तुमचा मुलगा लग्नाच्या अगोदर मेला तर जरूर मरू द्या, जरूर मरू द्या. पण लग्नाच्या नंतरचा मृत्यू महिलांना सांगतो भयानक वाईट, भयानक भयानक. ज्याला भगवंताने गोजीरवाणी 2 मुलं दिली, ज्याची तरणी भांड बायको घरामध्ये, त्याचं मरण तुम्ही खेळ समजता. एवढ्या 10,000 समाजामध्ये कोण कीर्तनाला आलेला माणूस येतो त्याची बहीण सांभाळू शकतो? त्याला म्हणा बोटवर कर. विधवा बहीण घरात सांभाळाल, घटस्फोटीत बहीण घरात सांभाळाल, टाकून दिलेली बहीण सांभाळाल. अरे मग लाज वाटली पाहिजे आपल्याला का आपण लग्नाच्या अगोदर कचाकच मूत पेतोय आणि दुसऱ्याचे संसार बर्बाद केले. संसार संपवले. संसार 40 वर्षाचं पोरग मरायला लागलं याचं कारण लग्नाच्या अगोदर पोरं दारू पितात. अरे ज्या आईने पोरगाच्या म्हणजे पोराला स्तनातल्या दुधाचा त्रास होईल तर आई खायचे पथ्य पाळी देऊ. तिने पोराला क्वार्टर प्यायला मोठं केलं, क्वार्टर प्यायला केलं. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोराला आपलं चॅलेंज, कोणत्याही ओपन चॅलेंज आपलं. ज्याला खास लग्नाच्या अगोदर दारू प्यायचा माज आहे ना, माज, भाषा कळत नाही, ज्याला माज आहे ना, खास माज, ज्याची लय आग झाली ना, जवानी की आग, जिंदगी की आग,
डिप्लोमॅटन इंडिकान आरशीन पुदीन हराल. त्याला आपलं ओपन चॅलेंज आहे. त्याला म्हणावं तू फक्त आयुष्यामध्ये एक 10 बाय 10चं घर आणि 1 गुंठा जमिनीची खरेदी घेऊन दाखव आईबापाची इस्टेट सोडून. बस आईबापाची इस्टेट सोड आणि 33 बाय 33चा गुंठा आणि एक 10 बाय 10ची पत्र्याची खोली बांधून टाकू. पाहू तुही काय आग आहे. अरे 40 रुपये रोजाने आई दुसऱ्याची कपासी खुरपीती. तिनं 3 रंगाचं लुगडं निसली तू क्वार्टर पेतो. बापाने 1 तंबाखूची पुडी 3 दिवस वापरली. डोंगरात बापानं दुसऱ्याची बैल वळली तू क्वार्टर पेतो. अरे लाज आबरू काही असावा का नाही. एवढं जर कचकावलं खानदान बापाचं असलं तर मरण तर क्वार्टरला तोंड लावायचं नाही. आमच्याकडे पैसे नाही. अय आमच्याकडे पैसे नाही. मी हलक्या हातीस 5-7 हजार रुपये रोजाचा माणूस. दिवसभर डिझेल टोल नाकी जाऊन 5,000ला कवाच द्यावं नाही. तुम्ही काय आमच्या चोऱ्या करणार नाही. ध्यानात ठेवा. मग आम्हाला कावूत नाही हो. कावूत नाही. मला वाटत नाही माझ्या अंगात 2,000 शर्ट असो. मला मी घेऊ शकत नाही 1,000 रुपयाचं धोतर रोज. मी सगळ्या बोटाने अंगठ्या घालू शकत नाही का. पण मुद्दा सांगतो तुम्हाला, आपण ज्या मातेत जन्माला आलो तिचे काही उपकार. लग्नाच्या अगोदर दारू पिणारी पोरं ध्यानात ठेवा. तुम्ही आयुष्यात काय कराल. घर बांधाल. घर बांधाल. बायको मिळणार नाही. बायको सुद्धा मिळणार नाही. तुम्हाला असेच दिवस काढावे लागतील. बजाव 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 वन्स मोर बजाव. कुंबडी पळाली तंगडी, तंगडी पळाली लंगडी. अरे बाब्या कशाला देतो मिस कॉल. हा विनोद नाही. तरुण मंडळीला 3 वाक्य सांगतो आणि पटकन पुढच्या कडव्यात जातो. सगळ्याच सोंग आणता येतं, पैशाचं आणता येत नाही. पैसा आपल्याकडे त्या जगात येणं आपल्याकडे नाही तर जगात नाही. आणि आपल्यावर प्रसंग आल्यावर ह्या जगात आपलं कोणी नाही. कोण नाही तुमचं. आज माझ्या बोलण्याचा राग येईल. मला तुम्ही शिव्या द्याल. पण एक दिवस तुम्हाला असं वाटेल का हे वाक्य लिहून ठेवले असते तर बरं झालं असते. ह्या जगाचं चक्र उलट आहे भाऊ. जरा सावध व्हा. मस्तपैकी राहा. आता आपला मुद्दा चालला होता चपाती. इथं आलतो आपण. ती काय काळजी करायचं काम नाही. आता गहू कधी पेरेले रे. जे आता खात्या तुम्ही ते कधी पेरेले. गेल्या वर्षी. करेक्ट. आणि आता जे पेरलेले ते कधी खायचे. मग हाच कुठा नाही. तुम्ही आता जे दुःख बघता ही मागची जखमारी आहे. आणि आता जी माराल ती पुढे निस्तारायची. जागेवर आले. आणि याला म्हणायचं संचित. आता संचिताचा अर्थ तुम्हाला सांगतो. ज्वारी पेरली ही काय झाली क्रिया. ज्वारी पेरणी ही झाली क्रिया. ज्वारी पेरली ही झाली क्रिया. आणि पोत्यात साठवून ठेवली बनून हे झालं संचित. आणि लागल तशी दळून आणली हा झाला प्रारब्ध. कळलं. मग आपण दुःख कशाचं भोगितोय. प्रारब्धाचं. ठेवून काय ठुलंय संचित. का साठून काय ठुलंय संचित. करायला काय पाहिजे कर्म. मग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाव. ती कर्चित क्रियामान आणि कर्म तिन्हीच्या तिन्ही कशाने जातील ऐसे विठोबाचे नाम. आता पाप म्हणजे काय. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सिन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ सिन. देयर आर 16 टाइप ऑफ सिन. पाप म्हणजे काय. पापाचे प्रकार किती. मुद्दा नीट आहे का. दुसऱ्याचा आत्मा दुखवणं म्हणजे पाप आणि दुसऱ्याचा आत्मा जाणणे म्हणजे पुण्य. कळलं. पापाचे प्रामुख्याने 16 प्रकार पडतात. देयर आर 16 टाइप ऑफ सिन. पापाचे 16 प्रकार पडतात. कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. किती झाले 3. पाप उपपाप महापाप 6. कायिक 3, 9. वाचिक 3, 12. आणि मानसिक 4, 16. 16च्या 16 पाप आणि 3 ताप. अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक तिन्हीच्या तिन्ही ताप. 16च्या 16 पाप आयुष्य विठोबाचे नाम. म्हणून कीर्तन महोत्सवासाठी नामपर अभंग आहे. सगळं घालवायचं कशाने नावाचं. आता कीर्तन महोत्सव आहे. कीर्तन ठुणारा निकांसाठी ठुल्यात तुमच्यासाठी का त्यांना उत आलाय. नाही त्यांनी काय ठुल्यात आपण बदलाव म्हणून का. आपण नुसतं इथं येऊन चपला बदलावा. आपला दान काढून तर चपला बदलायच्या. तुटक्या काढून ठेवायच्या नव्या घालून. बदला. कीर्तन प्रवचन कमी आहे का. मी सगळ्या बोलण्यापेक्षा उलटा सांगणारा माणूस.
कचेरीतली गर्दी कमी करा, एकमेकातली भांडणं कमी करा आणि धर्म संस्कृती जतन करायला मदत करा. हे बाकीचं होईल. तुमचे माझे भांडणं सोडा. हे गाथा बिता थोडा मागून वाच, बापाच्या पाया पड. आई बापा बिन भाकरीच्या मारीतून बालेने जाऊन केस का पितो. इथले नाही वाहून गेले का? 10,000 रुपये घालून जीप भाडं करून देवाला जातो आणि देवाला गेल्यावर जेवतो कुठं? जातोच का आला? आणि त्याची बायको ती माझ्या पप्प्याच्या बापानं आखे देव केले ग बाई, केले. 10 दिवस कीर्तन महोत्सव आहे. 10 दिवसाला 10 मंत्र सांगून ठेवतो तुम्हाला. इंदुरीकर मंत्र. आपले मंत्र पाळायचे कधी बी. आपले मंत्रच लय खास. होईन त्रास पण गुण हमखास. इंदुरीकर मंत्र आहे. इंदुरीकर मंत्र. विनोद नाही, जर पाळाल तर तराल. पहिला मंत्र महिलांसाठी. मुलाचं लग्न उशिरा करा, बस खुशाल राहू द्या. लोक म्हणले का म्हणून तुला आम्हाला देवाला सोडायचं आहे. नाही तो तसाही वरतीला सोडेल. हायची विनोद नाही. तुम्ही मुलाचं लग्न लवकर केल्यामुळं घरातल्या इज्जती कमी झाल्या आणि तुम्ही लय मूर्खपणा करताय. माझ्या डोळ्या देखत करायचे. काय तुला रोग झाला? तू या डोळ्याला चष्मा लाव, तू गप्राय. आपल्या कुटुंबांमध्ये पोरांची लग्न लवकर केल्यावर कुटुंब व्यवस्था कोलमडल्याशिवाय राहत नाही. याचं कारण पूर्वी एक बाई वाढायची ना अख्खं घर जेवायचं. आपल्या घरात पंक्ती कशा होत्या? पहिल्या एकच पंगत, बाई वाढायची ना अख्खं घर जेवायचं. आता आपल्या घरात पंक्ती आहे? पंक्तीच नाही. ज्याची बायको चुली पुढे तोच जेवत. ज्याची दुसरी उलटे डुकून पाहणे अजून त्यांचं चाललंय का? मग हा उलटा त्यानं अजून उरगलं नाही का रे? आणि ज्याला बायको नाही ते बाहेरच नळ्या नुळ्या खातं गेलेलं. याच्याकरता तुम्ही विनोद नाही बरं का, तुमच्या पायाला हात लावतो महिलांचे. हे जर आत्ता पाळलं नाही ना, पुढे पश्चाताप झाल्याशिवाय. एक दुसरा मुद्दा सांगतो महिलांना. पोराला पोट भरायची अक्कल नाही ना, त्याला बाईक करून द्यायची नाही. भाऊ हे भर, वाटलं तर 2 कर, पण हे भर. हे भरीत नाही, गपराय. याचं कारण आहे पोट भरायची अक्कल नसताना बायको करून दिल्यामुळे ही बाजू कोणाची घ्या? बायकोची. परिणामी त्रास कोणाला होतो? आईबापाला. तिसरा मुद्दा सांगतो महिलांना. आयुष्यामध्ये सुनबाई घरात आली ना, तुमच्या पतीचा अपमान कधी ते तुमच्या सुने देखत करू नका. नाही नाही, कधी तुमच्या नवऱ्याला वाईट कधी तुमच्या सुना देखत बोला. तुमच्या पायाला हात लावतो सगळ्या महिलांच्या. एवढं वाईट कधी करू नका. ह्याचं कारण सांगतो. आणि म्हाताऱ्या माणसांना एक सांगतो. म्हाताऱ्या माणसं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचं नेमकं म्हातारपणी म्हातारीशी का जमत नाही बुवा? हा विनोद नाही बरं का. एक जण जेव्हा जे तुमचं घर आहे ते माझं आहे, माझं घर आहे ते तुमचं, मी तुमच्यातलं, हे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं. बरोबर आहे ना? आज प्रत्येकाच्या घरामध्ये हा गांभीर्याचा प्रश्न आहे. म्हणून म्हाताऱ्या माणसाला एक सांगतो, तुम्ही माझ्या बापासारखे तुमच्या पायाला हात लावतो. ज्यावेळेस तुम्ही आजारी पडलात, वेळेत औषधं कोणी दिली? बायकोने. बरोबर आहे? प्रसंगाला आधार कोणी दिला? बायकोने. वाईट मार्गाला चालले होतं तर सल्ला कोणी दिला? बायकोने. आणि आहे त्या परिस्थितीत आयुष्य तिनं आपल्या बरोबर काढलं, तिला म्हातारपणी वाईट का बोलावं? जिनं आपल्याला परिस्थिती नसताना आधार दिला, तिला म्हातारपणी वाईट का बोलावं? जर बोलले आजपासून नाही, उलट गोड बोलावं बायकोशी. उलट सुन देखत जास्त बोलावं बायकोशी. सुन नसल्यावर वाटलं तर बोलायचं नाही. पण सुनबाई देखत नवऱ्याला म्हणायचं बायकोने, चहा ठेवू का? भर उन्हात. संध्याकाळी म्हणायचं सरबत करू का? जेवण उठल्यावर म्हणायचं बिस्किटचा पुढं आणू का? मोर जाऊ, तो एक खात नाही, आपणही देत नाही, पण म्हणल्याशिवाय नाही. हा विनोद समजू नका. तिसरा मुद्दा. 3 झाले ना? चौथा मुद्दा महिला मंडळ. VIP मुद्दे आहेत आपले. आणि हे जर तुम्ही पाळले ना, भविष्यात तक्रार हा विषय. तिसरा मुद्दा महिलांसाठी. डोक्याला तेल कमी लावा पण मुलगी शिकवा. भाजीला तेल कमी घाला पण मुलगी शिकवा. तुमचं आयुष्य गेलं चपात्या लाटण्यात, मुलींचं घालू नका. नाही 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 नाही. आणि 18 आणि 20 ला कधी पुरीचं लग्न करायचं नाही. कधी ध्यानात ठेवा. 24-25. मुलगी CET करा, मुलगी डिप्लोमा करा, मुलगी ॲग्री करा, मुलगी DED करा, पण पुरीने 1000 रुपये महिना कमवल्याशिवाय तिचं लग्न करू नका.
जर जळून मारणाऱ्या मुलींची संख्या कमी करायची असेल, घटस्फोटित होणाऱ्या मुलींची संख्या कमी करायची असेल, तरुणपणामध्ये विधवा होणाऱ्या मुलींची संख्या कमी करायची असेल, आणि तुमच्या बापाच्या डोळ्यातले अश्रू जर तुम्हाला कमी करायचे असतील, तर मुलीनं सर्व्हिसला लागल्याशिवाय लग्न करणे नाही. 100 मुलींच्या केसेस मधल्या कचेरीत जर 100 केसेस असतील तर 70 केसेस महिलांच्या आहे. 100 किती? 70. महिला मंडळ मला सांगा, ज्या बापानं 5 लाख रुपये खर्च करून मुलीचं लग्न केलं, त्या बापाने बिन चपलाची मुलगी कचेरीच्या दारात पाहावी. ज्या मुलीच्या अंगावर लग्न झालं तेव्हा 5,000चा शालो होता, त्या मुलीनं तुटलेल्या चपलानं कचेरीत जावं पाहो. मुलीला सर्व्हिसला लागल्याशिवाय लग्न करून द्यायचं नाही. आणि पुरीला सुद्धा सांगतो, कधीच करायचं नाही. बावळाटासारखं कोणाशी लग्न करायचं नाही. तुम्हाला आखली नाही काय नाही, मूर्खासारखं कोणाशी लग्न. आजपासून कोणताही पोऱ्या पाहायला आला की त्याला फक्त सांगायचं मी इंदुरीकरचं कीर्तन ऐकलं, माझं नाव सांगा, त्याचं काम झालं. बावळाटासारखं तुम्हाला या आखली नाही, कोणाशी लग्न करायचं म्हणा. आम्ही एका वर्गात होतो, त्याचे मोकार मिस कॉल यायचे म्हणून मी आम्ही मग तो वाटोळं झाल्याशिवाय हा विनोद नाही बरं का. महिलांना एक वाक्य सांगतो, तुमची आई जाईल ना, मुली नीट आहे का, तुमची आई जाईल ना, तुम्हाला जगात कोणीच नाही. तुमचा बाप जाईल ना, तुमची बाजू घ्यायला कोण नाही. मलाही बहीण आहे, तुम्हाला बहीण आहे, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहे, ध्यानात ठेवा. तुमची आई गेली ना, हे भाऊन बिऊ काय घेऊन बसले. भाऊ दिवाळीत सुद्धा न्यायला येत नाही, त्याला कामच नाही. तो उलटा आल्यावर म्हणतो नंतर ये. आपली आई असती तर म्हणलं असतं का, आपला बाप असता तर हा प्रसंग आपल्यावर आला असता का. मग आपण स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करायचं नाही. आणि पोरगा पाहायला आल्यावर मधल्यांना बोलून द्यायचं नाही. तुम्ही गफरा, तू जेवण गफरा आहे, वाटलं तर डबल जेव, पण मध्ये भोकायचं. हे लग्न जमावणारे मधले फटकायला लागायचे पहिले. बेकार जोट कसं आहे, पोरगा घेऊन यायचं आणि पोर 1 नंबरचं आहे, पण नालायक आहे म्हणणं पुढं. इथून पुढं मुलींना सांगतो, मुलगा पाहायला आला का त्याला 5 प्रश्न विचारायचे, नीट ध्यानात ठेवा. त्याला पहिला प्रश्न विचारायचा, माझ्याशी लग्न करायचं आहे का, व्यसन करता येणार नाही. 1, 2 तुला पोट भरायची अक्कल आहे का नाही, उठ चलो वन्स मोर. हा विनोद नाही. 3 तुझे मित्र घेऊन ये. माणूस कसा एकूणावरून कळतो, मित्रावरून. 4 एडस सर्टिफिकेट जमा कर. त्याचा बाप म्हणला मिळणार नाही, तुझा पोऱ्या देवाला सोडा, मला गरज नाही. विनोद नाही. आणि 5 1 रुपया सुद्धा माझा बाप तुला देणार नाही. या अटी मान्य असतील तर थांब, नाही तर गेट आउट फर्स्ट, डो नॉट एंट्री ॲट माय होम. परत तुला माझ्या घरात एंट्री नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला, मुलींना सध्या गरजच नाही. मुली इतक्या क्वालिफाईड झाल्यात का त्यांना प्रश्नच नाही. 1-2-3 वर्ष मुली थांबा, तुमच्या बापाच्या मागे रांग लागेल, रांग पोरांच्या बापाची. काही करा पण याचं कारण आहे 60 ॲडमिशन जर MBBSला झाले, किती 60, त्यातले 40 ॲडमिशन लेडीजचे आहेत. शिल्लक किती राहिले, 20. त्याच्यात 10 नंबर 2 करणाऱ्यांची, ते लायकीचे नसताना. मग ओरिजिनल टॅलेंटशी किती राहिली, 10. आणि मुली किती झाल्यात, 40. मग 40 मुली जर MBBS सुटल्या, तुमच्याकडे MBBS पोरं किती आहे, 10. आता मुलगी MBBS आहे, पोरं MD पाहिजे का नाही, तुमच्याकडे आहे का नाही. मग हे तुम्ही काल ठुले, हे कशाला ठुले बा तुम्ही. हा माल कुठं देवळात दाबून धरायचा आहे का मंदिरात, कशाला. आता मुलगी PS आहे, पोरं SP नको का. मुलगी PS आहे म्हणलं पोरं SP नको का. मुलीने MPSCच्या 2 परीक्षा दिल्या, मग पोरं MPSC पास नको का, पोरं UPSC नको का. प्रॉब्लेम केवढा भयानक झालाय. मुलगी MBBS आहे, पोरं MDच नाही. मुलगी PS आहे, पोरं SPच नाही. हां, मुलगी कोण इंजिनियर आहे, तुमच्याकडे पोरगं नाही ना. आता मुलगी MPhil PhD आहे, पोरं कसा पाहिजे, BA B.Ed हिस्ट्री, BA B.Ed इकॉनॉमिक्स. असे खैरे बांडे टेम्पोनं पडले. त्यांना कोण खातं. काही रिटायर झाले पण परमनंट नाही झाले, कोण खातं त्यांना. इथं BA B.Ed बैल पाणी पाहिजे, तर MA B.Ed वाकसर वाकडीत आहे, टेम्पोनं पडले. अजून 5 वर्षानं पोरांच्या बापांवर असा प्रॉब्लेम येणार आहे, बैल बाजाराच्या शेजारी पोरांचा बाजार भरेल. पोराला येस सांग,
मिश्या बिश्या काढेल, त्याचा बाप कासरा धरेल, सॉक्सचा असा घाण वास, MA BEd टोनगा इकणे आहे 75,000, BA BEd 50,000, 12वी नापास तसाच न्या, 10वी नापास खुट्या सगट न्या भाऊ, पण वाठाले ज्यांचे लग्न झाले ते वाचले, जे लटाकले अजून 5 वर्षानं तुम्हाला पोरग सोडून द्यावा लागेल देवाला, जसा पूर्वी बैल सोडायचे. आमचे थोरले चिरंजीव भैरोबाला सोडण्यात येत आहे, भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. मुली पुरी शुद्धीवर आहेत तुम्ही, लग्न स्टँडर्ड वाय तो नाही एवढ्या अटी पाळायच्या, आणि मुलीचं लग्न साधं करा. साधं लग्न केलं तरी पोरं होतात, त्याला काय बँड बिंड लावायची काही. आणि तुमच्यावर कर्ज म्हणून आत्महत्येची पाळी कशामुळे आली? कशाला मोठ्याला लग्न करायचं? कीर्तनाला आलेले सगळे लोक त्यांना ठेवा, साधे लग्न करा. हा माझ्या अंगात शर्ट आहे, मी कधी घालेल, कधीही. जर एवढ्या 10,000 समाजात मला एखादा म्हणला ना का फाटका घालतो, आपल्याकडे एकच उत्तर आहे, घेऊन दे. तू आपली गाठच नाही घेणार, तू तिकडे फळ. आपल्या घरात 25,000 रुपये, पोरीचं लग्न 25,000 करा. जर एखादा म्हणला का साधं केलं, दे 50,000, तुझ्या दारात मांडव घालतो, चल. तो आपली गाठ घेणार नाही. या जगात व्याख्या आहे, नो मनी नो लव. ध्यानात ठेवा, मुलींनी लग्न साधं करायचं, स्टँडर्ड वाय नाही. हां, मस्तपैकी कॉम्प्युटर करा, CET करा सर्व्हिसला. आणि आत्तापर्यंत नवरा तुम्हाला हुसकून देत होता, हे वाक्य 5 वर्षानं उलटं झालं पाहिजे. अय तुम्ही आता आत्ताच तोंड सोडून दिले, अजून दिवस नाही झाले. आणि अजून एक मुद्दा सांगतो, लय बारीक ऐकायचं बरं का, मुद्दे लय महत्वाचे. मुलीचं लग्न करताना मुलगी भंगार गोळा करणाऱ्याला द्या, गारीगार विकणाऱ्याला द्या, रोडवर झोपणाऱ्याला द्या, पण दारुड्याला पोरगी देऊ नका. त्यांना ज्यांनी दिल्या ना त्यांनी कीर्तन संपले घेऊन जा. कसायाला गाय दिली काय आणि दारुड्याला पोरगी दिली काय? बसणारे माणसं ध्यानात ठेवा, तुमच्या बहिणीला दारुड्या नवरा मिळाला पटंगा. एक बसणारी माणसं ध्यानात ठेवा, एक बहीण दारुड्याला देऊन बघा, कळेल काय भानगड, कळेल. एक मुलगी पेताळ पोऱ्याला द्या, त्या मुलीचा बाप रक्त आटून तळतळून 15 वर्ष लवकर मरतो. ध्यानात ठेवा, जगात सगळ्यात मोठं वाईट दुःख जर कोणाच्या बायकोला असेल, दारुड्या. अरे काय सुख आहे दारुड्याच्या बायकोला. दिसलं तिच्या गालावर कधी हसू, दिसलं तिच्या डोक्याला कधी चांगलं तेल, अरे दिसली का तिच्या पायात कधी चांगली चप्पल. मंगळसूत्रे ठुले नाही ह्या पेताडानी बायकोच्या गळ्यात, मंगळसूत्रे. इतक्या लाजा सोडल्या मुताडानी. अरे सण नाही रे दारुड्याच्या घरात, कधी सण नाही. गोजीरवाणी 2 पोरं भगवंतानं दिलीत, त्यांच्या अंगावर कपडे नाही. काय मुततो, काय ओकतो, आणि मुतत घरी येतो, कापून टाकीन, फाडून टाकीन. तुझी चड्डी काढून घ्यायला पाहिजे, तू काय भारी तू. अरे आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही दारुड्याच्या घरा शेजारी राहून पहा, दारुडे ध्यानात ठेवा. तुमची बायको तुमचा मार सहन करती केवळ खानदान बापाची आहे म्हणून. बस कुणाची ती खानदान. बायको यांची नाही मार खात कधी. भजन्यांच्या बाखोद्यांच्या बायका फटकाच नाही खाणार कधी. लय हुशार भजन्यांच्या बुवा लोकांच्या कीर्तनकारांच्या बायका, आमच्या बायका हुशार लय. कान फटीत माहीतच नाही त्यांना कधी. लय हुशार. नवरा कीर्तनाला निघाले बरोबर आजही चालले. अजून
तो जाऊ दे नेवरती बाबाची कीर्तने. त्या बाबाला तेवढाच धंदा आहे, हो माग झोपला बा. त्याला सकाळी जे त्याला रात्री आलं नाही, फार निघलो होतो, लाईटीने झटका मारला, पडलो तो पडलो. दारुडे बायकांचा त्रास काढू जाणं आणि एवढे 10 नियम पाळले तर तुमचा कीर्तन महोत्सव